पूज्य महाराजांनी काय म्हणले? महिंदमुखीचा कवळा, महिंदमुखीचा कवळा आणि भाव अंतरीचा निराळा. अंतःकरणात भावना मात्र वेगळीच असते. काही काही माणसं बिलकुल देव सुद्धा मानित नाहीत. माणसाला तर साधू संताला तर सोडूनच द्या, पण साधू संताची कधी त्यांना अंग असू नये बरं का. साधू संताला आपल्याला पटत नाही ना, त्या वाटाने जाऊ नये तिकडं, पण त्यांच्या वाटे जाऊ नये. पण काही माणसं त्यांच्या वाटे गेल्याशिवाय करमतच नाही, करमत नाही. देवाला न मानणारे माणसं येतं, चंद्राला सूर्याला सुद्धा न मानणारे माणसं येतं, प्राणी येतं. सूर्याला न मानणारे प्राणी वटवा गोळा आहे. एकदा सगळ्या वटवा गोळी गोळा झाल्या आणि म्हटल्या, या जगामध्ये सूर्य आहे का? त्या सगळ्या वटवा गोळी आपापसात म्हणायला लागल्या की सूर्य नाही म्हटलं जगात. म्हटले नाही, हे बरोबर आहे, पण कशावरून? मग म्हटले ही शंका विचारण्यासाठी आपण आपल्या अध्यक्षाकडे जाऊ. आपला बॉस आहे जो अध्यक्ष, त्याच्याकडे जाऊ म्हटले. आता यांचा अध्यक्ष, वटवागोळीचा अध्यक्ष घोबड होतं. गेले घोबडाकडे सगळे, जय हरिबुवा जय हरिबुवा झालं त्यांचं. म्हणले आमचा एक प्रश्न आहे. म्हटले काय? ह्या जगामध्ये म्हटले सूर्य आहे का? ते घोबड म्हटलं मुळीच नाही. आता सांगा, घोबड सूर्य मानित नाही, घोबडाला सूर्य दिसत नाही, मग सूर्य नाही का या जगामध्ये? सांगा बरं तुम्ही. अहो, सूर्य नित्याने उदयाला येतो, नित्याने त्याचा अस्त होतो, त्याचा उदय अस्त थांबलेला नाही. घोबड मानो अथवा न मानो तो आहेच. तसं देवाला जे काही लोक मानित नाहीत ते घोबडाच्या पॅनलचे आहेत समजायचं, आहे का नाही? ते देवालाच मानित नाहीत. समुद्र नदी नावे पैगा, पूजनीय महाराजांना म्हणण्याचं खूप अंग आहे आणि गोड म्हणतात ते. असे त्यांच्या रक्तातच सूर्य, त्यांचे चुल